स्वर्गीय सी.व्ही. रमण यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून हा जो एक जिल्हा परिषदेने राबवलेला उपक्रम आणि तो उपक्रम फक्त व्यावहारिक दृष्टिकोनातून उपक्रम नव्हे तर या शाळेने मनापासून आणि उत्स्फूर्त अशा प्रकारचा अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणामध्ये त्यासाठी मेहनत घेतलेली आहे। त्या सर्व प्रथम मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक यांचं मी पहिल्यांदा कौतुक आणि अभिनंदन करतो। आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या वडगाव-हवेलीचे एक शिक्षणप्रेमी आणि शिक्षणाबद्दल शाळेबद्दल ज्यांच्या मनामध्ये नेहमी आस्था असते ते आमचे श्रेण तात्या, तसेच या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दौलत जगताप, उपाध्यक्ष संतोष नाना, आमच्या ग्रामपंचायतीचे सदस्य कैसर, त्याचबरोबर आप्पा बाबासाहेब जगताप, डॉक्टर मनोहर साळुंके, तसेच सदस्य सुनील उळे आणि उपस्थित असणारे सर्व व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि पालक, विशेष करून सर्व महिला यांचं सुद्धा मी खास अभिनंदन करतो की शाळेच्या प्रत्येक इव्हेंट्समध्ये ज्या वर्गावलीच्या महिला पुरुषांपेक्षा उत्स्फूर्त अशा प्रकारचं नेहमी त्यांचा सहभाग असतो, त्यांचं खरं तर कौतुक होणं फार गरजेचं आहे। मला वाटतं तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही उपक्रम त्या बाल बाजारचा झाला नसेल, इतका उत्स्फूर्त बाल बाजार की वडगाव-हवेलीचा बुधवारचा बाजार बंद पाडल्याच्या महिलांनी, एवढा प्रचंड घरातली प्रत्येक महिला त्या कार्यक्रमात उपस्थित होती। त्यांचं खरं तर कौतुक पुन्हा करता आलं नाही, पण आजच्या निमित्तानं आज हजर असणाऱ्या आणि नसणाऱ्या सर्वांचं मी कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो। आज आपण ज्या विज्ञान प्रदर्शनासाठी उपलब्ध सगळेजण झालो आहोत त्या कार्यक्रमासाठी आपल्या विशेष शिक्षण विस्तार अधिकारी पवार मॅडम, त्याचबरोबर आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख वडगाव-हवेलीचे सुपुत्र राजेंद्र कुंभार सर, या शाळेचे माजी शिक्षक ते सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। या सर्वांचे मी प्रथम स्वागत करतो आणि 2 मिनिटांमध्ये या कार्यक्रमाची मला भावलेली कृती सांगतो। आपण सर्वांनी ज्या विद्यार्थ्यांच्या वरती हा विज्ञानाचा वसा आपण बिंबवणार आहोत, खरं तर माणसाच्या आयुष्यामध्ये विज्ञान वजा केलं की शून्य राहतो। माणसानं आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी पावलावरती तो विज्ञान जगत असतो, विज्ञानाच्या विचाराने राहत असतो। जो देश विज्ञानाच्या विचारावर विज्ञानाच्या रचनेवरती अवलंबून असतो त्या जगात तो देश सर्वश्रेष्ठ होतो। याची आपण अनेक उदाहरणं पाहिलं। भारत देश खरी क्रांती आपल्या वैज्ञानिकांनी केली, देश स्वातंत्र्य सैनिकांनी केला, परंतु जगाला अशा प्रकारच्या काही देणग्या बहाल केल्या ते सर्व शास्त्रज्ञ आहेत। एखादी व्यक्ती स्वतःसाठी जगली त्याच्या पुढे आपण स्वर्गीय, कैलासवासी वगैरे उपाधी लावतो। 400-500 वर्षापूर्वी न्यूटन सारखे शास्त्रज्ञ गेले, त्यांच्या पुढे कधी आपण असं ऐकलं नाही कैलासवासी न्यूटन, कैलासवासी सी.व्ही. रमण, हे का नाही वापरत आपण? कैलासवासी ए.पी.जे. अब्दुल कलाम, स्वर्गीय वगैरे का वापरत नाही? तर ती माणसं आपल्या कार्यानं कर्तृत्वाने जिवंत आहेत। आता बघा, विजेचा शोध लावलेला, आज आपण त्यांनी लावलेल्या शोधाचं आज फळं चाकतोय। मला या निमित्तानं सगळ्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की इथं लावलेले जे वैज्ञानिकांचे फोटो आहेत त्यांचा सर्वांनी आदर्श घ्यावा। आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर तपासून प्रत्येक गोष्ट आपण करावी, तर ह्या विज्ञान प्रदर्शनाचा हेतू सफल होईल। विज्ञान, जो माणूस विज्ञान जगतो तो आयुष्यामध्ये कधीच अपयशी राहत नाही। यातून आपण खूप शिकतो। विज्ञान प्रदर्शनामध्ये
विज्ञान प्रदर्शनात जो भाग घेतो तो अंधश्रद्धेला मुठमाती देतो. आज आपण उद्घाटनाच्या निमित्तानं तो एक बोर्ड केला होता. सपाटे मॅडम त्यांचं खास मी कौतुक करतो. मी विचारलं की हा बोर्ड कुणी केलाय. त्याच्या पाठीमागे सुद्धा एक विज्ञान आहे जो मला वाटतं मला आता सांगता येणार नाही. त्याचे केमिकल म्हणजे कशात रूपांतर होतं. लिंबू आणि कांद्याचा रस मला वाटते आहे आणि त्याद्वारे चित्र काढली जातात होती पूर्वी आणि त्याद्वारे लोकांना अंधश्रद्धेमध्ये फसवलं जात होतं. उष्णतेवरती तो कागद धरला की त्याच्यावरती देवी देवतांची फोटो यायचे आणि त्यावर त्या माणसाला अंधश्रद्धेचा बळी पाडून त्याची लूट केली जायची. तर त्यातनं सर्व विद्यार्थ्यांना एक शीख मिळणार आहे. मी नंतर सपाटे मॅडमला सांगतो तो प्रयोग सगळ्या विद्यार्थ्यांना ते करून दाखवतील. आत्ताच कुणीतरी उल्लेख केला की विज्ञान प्रदर्शन. हो का, विज्ञान म्हणजे काय असतं तर आपण आपल्या नेहमीच्या दैनंदिन जीवनामध्ये जी गोष्ट आपल्यासाठी समाजासाठी करत असतो त्याला विज्ञानाचा जर त्याचा रचलेला पाया जर आपण त्याचा वापर केला तर माणूस अयशस्वी होत नाही. आता उदाहरणार्थ बघा, जी व्यक्ती अंधश्रद्धेला बळी पडते त्याचं आयुष्य फ्लॉप होतं, पण जी विज्ञानानं जगते ती मात्र आयुष्यामध्ये यशस्वी होते. मला या सर्व विद्यार्थ्यांना असं आव्हान करायचंय की तुम्ही या शास्त्रज्ञांचा आदर्श घ्या. त्याचबरोबर तुम्ही केलेलं जे विज्ञानाचं मॉडेल आहे ते मॉडेल मला वाटतं तर तुम्ही मी पाहिलेलं नाही, पण समाजाला उपयोगी पडणारी जी गोष्ट असते ते विज्ञान असतं. सकाळी मला एक विद्यार्थी भेटला शिकलगारांच्या तिथं. त्याला म्हणलं तू काय घेतले, तो म्हणला मी नाही काय केलं. आणि म्हणलं तुझ्या आजोबांनी केलेली एखादी वस्तू नेऊन मांडल्यास कृप काय करतं हे तर शेतामधलं तण काढतं. हे सुद्धा सांगण्याचं एक विज्ञानच आहे. आणि साधा चाकाचा शोध लागला आणि त्या चाकानं जगामध्ये क्रांती केली. ओंडका घसरलेला नदीच्या बाजूनं जगाला सगळ्या त्या चाकाचा न्याय देताना ही दळणवळण व्यवस्थेपर्यंत सगळं हे विज्ञानातनं घडलेलं आहे. आपण साध्या गोष्टी बघतो, आज सौर ऊर्जा असेल विज्ञानातनं चालेल, त्याचबरोबर पवनचक्क्या असतील त्या विज्ञानातच चालेल. म्हणजे वाया जाणारी संपत्ती आहे त्यापासून समाजाला उपयोगी ह्या गोष्टी सगळ्या विज्ञानात आलेल्या आहेत. म्हणून एवढी मी आव्हान करतो आणि या उपक्रमासाठी ज्या ज्या मुख्याध्यापक शिक्षकांनी प्रयत्न केले त्या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आज शाळेत आल्यानंतर पहिल्यांदा मला वाटतंय वडगाव हवेलीच्या इतिहासामधली ही दुसरी गोष्ट असेल. मला वाटतं आर.बी. पाटील नावाचे प्राध्यापक होते. ते सैनिक स्कूलला मला वाटतंय 1970च्या दशकामध्ये लागलेली व्यक्ती होती मला आठवते. त्यांची सैनिक स्कूलला निवड झाली. त्यानंतर आज या शाळेचे 3 विद्यार्थी सैनिक स्कूलसाठी निवड झालेले आहेत. खरी गुणवत्ता मी नेहमी उदाहरण देतो. कुटुंब श्रीमंत कोण, कुटुंब मोठं कोणाला म्हणायचं तर ज्याच्या घरामध्ये चांगली शिकलेली माणसं आहेत, सुसंस्कृत आहेत, विज्ञानाचा वापर करून आपलं आयुष्य जगतायत, ते खरं कुटुंब मोठं असतं. तुमच्या दारामध्ये किती गाड्या आहेत, किती संपत्ती आहे ह्यावर ते कुटुंब मोठं नाही. तर अशा प्रकारच्या विचारांनी जी शाळा मोठी कुठली तर ज्या शाळेचे गुणवत्ता प्रतिभावंत विद्यार्थी तयार केले जातात. खरं तर आम्ही या शाळेमध्ये काम केलं, आमच्यापेक्षा कितीतरी पटीनं आत्ताच्या असणाऱ्या शिक्षकांनी खरं मेहनत घेतलेली आहे. गावातला शिक्षक गावात काम करणारा असतो, त्याला तो त्या गावासाठी करत असतो काहीतरी हेतू ठेवून. पण मी आज वर्षभर गेली बघतोय तात्या ठोंबरे सर असतील, मुजावर मॅडम असतील, रोज सकाळी 8ला येणं, 8:30ला येणं, शनिवार रविवार येणं, सुट्टी विरहित शाळा चालवणं ही फार मोठी कौतुकाची नव्हे अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्याचं फळ आज मिळालं. 3 विद्यार्थी सैनिक स्कूलला लागले. त्यांनी अर्धा डझनचा आकडा सांगितला स्कॉलरशिपला. मला काय म्हणायचं आहे, हे राबल्याशिवाय किंवा कष्ट केल्याशिवाय कुठली गोष्ट मिळत नाही. म्हणून मला या सर्व शिक्षकांचा पण अभिमान आहे. त्यांनी असंच काम करत राहावं, त्यांच्या पाठीशी
वडगाव हवेली ग्रामपंचायत सर्व ग्रामस्थ पालक असतील, विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा आव्हान करतो की विज्ञानातून आपण काहीतरी बोध घेऊया आणि अंधश्रद्धेला मनातून हाकलून घेऊया. हारा अजिबात नको. नक्की आपल्या वडगाव हवेलीचं नाव मोठं होईल. भक्तीसारखी मुलगी आज इस्रोला जाते, हे त्या शिक्षकांनी त्या विद्यार्थिनीला केलेल्या मार्गदर्शनामुळे हे शक्य आहे. भविष्यामध्ये आपल्या गावचे सुद्धा APJ अब्दुल कलाम, CV रमन असे निरनिराळ्या प्रकारचे माशेलकरांसारखे शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत, ही सदिच्छा देतो आणि शुभाशीर्वाद देतो सर्व विद्यार्थ्यांना आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.